सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला जपमाळेचे नियम काय असतात, जप करताना माळ कशी धरावी, कुठल्या प्रकारची माळ वापरल्याने त्याचे काय फळ मिळते, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। पहिलं बोट तर्जनी, दुसरं मध्यमा, तिसरं बोट अनामिका, चौथं बोट करंगळी आणि हा अंगठा। आता अंगठा व अनामिकेची मृगमुखी मुद्रा आपण करणार आहोत आणि ह्या दोन बोटामध्ये आपण माळेला धरणार आहोत आणि ह्या पद्धतीने आपण मध्यमाने एक एक मणी सरकवणार आहोत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आपल्याला तर्जनीचा स्पर्श माळेला होऊ द्यायचा नाही आहे, कारण हे बोट पितरांचे असते। त्याचप्रमाणे करंगळीचा स्पर्शही या माळेला होऊ द्यायचा नाही आहे। अंगठा आणि मध्यमा आणि अनामिके ह्या तीनच बोटांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला जप करायचा आहे। जप करत असताना जो मेरुमणी असतो तो मेरुमणी आपल्याला ओलांडायचा नाही आहे, तर आपल्याला माळ ही पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत जपाची सुरुवात करायची आहे। तर आपल्याकडून मेरुमणी ओलांडला गेला तर प्रायश्चित्त म्हणून एक माळ जप पुन्हा आपल्याला करायचा आहे। जपाचे काही नियम आहेत। जप करताना जर पुरुष असेल तर त्याने चंदन किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे। स्त्री असेल तर हळदी कुंकू लावावे। मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याने कुंकू लावून जप करायला बसावे। जप करताना मेरुमणी हा मस्तकी धरून डाव्या डोळ्याला लावावा, मग उजव्या डोळ्याला लावावा, ती माळ फिरवून घ्यावी व जप चालू करावा। जप पूर्ण झाल्यावर पुन्हा हीच कृती पुन्हा करावी। मेरुमणी ओलांडू नये। आपली माळ कोणालाही देऊ नये। जप करताना तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे असावे। आसन हे नेहमी एकच ठेवावे। आपले आसन दुसऱ्यांना देऊ नये। जप करताना नेहमी गोमुख वापरूनच जप करावा। जपमाळेतील मणी हे त्या विशिष्ट देवतेला आकर्षित करून घेण्याची ताकद ठेवतात। जपमाळेतील मणी म्हणजे प्रत्येक एका वैश्विक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग। त्यामुळे आपल्या नामस्मरणाचे अंतिम उद्दिष्ट जाणून आणि आपल्या गुरुच्या आज्ञेने विशिष्ट जपमाळेच्या साह्याने तो करावा आणि त्या वैश्विक शक्तीचा आशीष प्राप्त करून घ्यावा। ही आहे कमलाक्ष माळ। कमळाचे फूल मूलतः पवित्र असते। उत्पत्तीचे प्रतीक आहे। महालक्ष्मीला अतिप्रिय आहे। माळेने जप केल्यावर धन, भाग्य, समृद्धी, सुख, संतुष्टी यांची प्राप्ती होते। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठीचे उत्तम साधन म्हणजे कमलाक्ष माळा आहे। ही आहे तुळशीची माळ। विष्णूला अतिप्रिय आहे तुळस आणि विष्णू, विठ्ठल, कृष्ण, राम यांच्या नामजपासाठी अत्यंत उत्तम असे साधन म्हणजे तुळशी माळा। आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे। आध्यात्मिक प्रगतीसाठी तुळशीच्या माळेने जप केल्यास अतिउत्तम आहे। ही आहे स्फटिकाची माळ। स्फटिक हे थंड असते। मनशांती व आत्म्याच्या शांतीसाठी ह्या माळेने जप करावा। देवीचा जप ह्या माळेने केल्यास सर्वोत्तम मानले जाते। कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि शीघ्र फलदायी असणारी माळ म्हणजे स्फटिकाची माळ आहे। ही आहे रुद्राक्ष माळ। रुद्राक्ष हा शंकरांना अतिप्रिय आहे। त्यामुळे भगवान शंकरांचा जप आपण या माळेवर करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपले स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा आपण या जपमाळेवर करू शकतो। त्यामुळे या जपाचे फळ आपल्याला शीघ्र मिळते। ही आहे पुत्रजीवी माळ। पुत्रजीव नावाच्या वृक्षापासून ही माळ बनते। आपल्या देवतेची कृपा लवकर प्राप्त व्हावी म्हणून आपण या माळेने जप करावा। त्याचप्रमाणे संतान प्राप्तीच्या उपासनेसाठी या माळेचा जप केल्यास आपल्याला त्याचे लवकर फळ मिळते। गुप्त जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते। तर अंगठ्याच्या साह्याने जप केल्यास आपल्याला मोक्षांची प्राप्ती होते। तर्जनीने जप केल्यास शत्रूंचा नाश होतो। तर मध्यमीने जप केल्यास आपल्याला धनप्राप्ती होते आणि अनामिकेने जप केला तर आपल्याला शांती प्राप्त होते। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।